नमस्कार, जय शिवराय, जय भीम। माझ्या तमाम गिरणी कामगार आणि वारस यांना एक विनंतीपूर्वक आव्हान आहे की 6 मार्च 2025 रोजी गिरणी कामगार एकजूट संघटनेच्या माध्यमातून आझाद मैदान ते मंत्रालय या दरम्यान गिरणी कामगारांच्या न्याय हक्कासाठी गेले 43 वर्षाच्या संघर्षाचा अपमानाचा बदला घेण्यासाठी म्हणून जो आपण एक मोर्चाचं आयोजन केलेलं आहे, त्या मोर्चाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून हा मोर्चा आपण सर्वांनी मिळून यशस्वी करायचा आहे। आणि त्यामुळे सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने बहुसंख्येने या मोर्चाला उपस्थिती दाखवा, हे एक माझी आपल्या सर्वांना आव्हान आहे। त्याचबरोबर नक्कीच मला हा विश्वास आहे की आपण सर्वजण जास्तीत जास्त संख्येने या मोर्चात सहभागी होऊन या संघर्षाला, या मोर्चाला यशाकडे घेऊन जाऊ। एकीकडे 1200-1500 एकर जमीन अदानी सारख्या उद्योजकांना, भांडवलदारांना देत असताना या राजकीय व्यवस्थेला, प्रशासकीय व्यवस्थेला, शासकीय व्यवस्थेला कुठेही लाज वाटत नाही। परंतु गेली 43 वर्षात, विशेषतः 20-22 वर्षात गिरणी कामगारांसाठी 100-150 एकर जर जमीन उपलब्ध होत नसेल, ज्यांनी ही मुंबई घडवली, अरे नागपूरवरून, ठाण्यावरून किंवा तुम्ही बारामतीवरून येऊन जर आम्हाला मुंबईचा अधिकार शिकवणार असाल तर नक्कीच गिरणी कामगारांनी आता लक्षात घेतलं पाहिजे ही मुंबई आपली आहे। आणि ती मुंबईला आपल्यापासून दूर जर कोण करण्याचा प्रयत्न करत असेल तर दाखवून देण्याची वेळ आली आहे की संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात ह्याच गिरणी कामगारांनी किंवा ह्याच आमच्याच वंशजांनी, तेच रक्त आमच्यात वाहते, आम्ही आमची मुंबई पुन्हा मिळवण्यासाठी आता रस्त्यावर उतरतोय। पुन्हा सहनशक्ती किंवा सहन करण्याची काहीतरी एक मर्यादा असते आणि ती आता ओलांडली गेले। 100-150 एकर जमिनीसाठी जर गिरणी कामगारांना आज झुंजावं लागत असेल, संघर्ष करावा लागत असेल आणि त्यांना मुंबईपासून दूर करण्याचं षडयंत्र रचलं जात असेल, 100-150 किलोमीटर लांब शेलू वांगणी सारख्या ठिकाणी जर त्यांना पाठवण्याचं षडयंत्र रचलं जात असेल, नक्कीच आता या अन्यायाच्या विरोधात आपल्याला रस्त्यावर उतरावं लागेल। कारण हा फक्त वैयक्तिक संघर्ष नाही, तर हा पूर्णपणे आपल्या संपूर्ण मराठी माणसाचा असेल किंवा गिरणी कामगारांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे। आणि त्यामुळे आपल्याला या मोर्चामध्ये जास्तीत जास्त संख्येने उपस्थिती दाखवावीच लागेल, तरच बदल घडतील। कुठची संघटना आहे, कुठची संस्था आहे, कुठचा राजकीय पक्ष आहे, हे नक्कीच आता विसरण्याची वेळ आलेली आहे। मला माझं घर पाहिजे, मला माझ्या मुंबईतला अधिकार पाहिजे आणि ह्या हक्कासाठी आपल्याला रस्त्यावर उतरावं लागेल। एक दिवस विसरून जा मी कुठच्या राजकीय पक्षाचा आहे का, मी कुठच्या संघटनेचा आहे का, मी कुठच्या संस्थेचा आहे का। गिरणी कामगारांच्या हक्कासाठी, गिरणी कामगारांच्या न्यायासाठी जर एखादा संघर्ष उभा होत असेल आणि त्यातून यश मिळण्याची जर आपल्याला आशा वाटत असेल तर नक्कीच सर्व गिरणी कामगार असतील किंवा वारस असतील यांनी जास्तीत जास्त संख्येने त्या मोर्चामध्ये उपस्थिती दाखवली पाहिजे, तर आपल्याला कुठेतरी यशाकडे जाण्यासाठी मार्ग सुलभ होईल। आणि त्यामुळे शेलू वांगणी यासारख्या ठिकाणचं जे काही समर्थन करतायत, नक्कीच त्यांनाही मी सांगेन की तुम्ही गिरणी कामगार, वारस यांच्यापैकीच एक आहात। त्यामुळे जर आपला कोण चुकत असेल तर नक्कीच त्याला समजावून सांगणं हाही एक पर्याय होतो। आणि त्यामुळे आपण सांगतोय की शेलू वांगणीसारख्या ठिकाणी जे काय आता मानसिकता बनवली जाते गिरणी कामगार वारसांची की तिथे घर घ्या, तर पूर्वी 5 तारखेला कोण पनवेल संघर्ष समितीचा मोर्चा आहे आझाद मैदानावरच, त्याला हजर राहा, मग कळेल की बाहेर घरं घेतल्यावर काय परिणाम भोगावे लागतात। आज 60-60 हजार रुपये जर मेंटेनन्स त्यांच्यासाठी उभा केला जात असेल, ज्या घरांचं भाडंही तिथे तेवढं येत नाही, त्याच्यापेक्षा म्हणजे त्या घरासाठी घेताना लागलेला EMI हा वेगळाच आहे। परंतु मेंटेनन्स देण्यासाठी स्वतःच्या खिशातले पैसे टाकावे लागत असतील, भाड्याने घर देऊन सुद्धा, म्हणजे तिथे भाड्याने घर दिल्यामुळे स्वतःला राहताही येत नाही, त्याचा EMI तो द्यावाच लागतोय। परंतु मेंटेनन्स भरण्यासाठी स्वतःच्या खिशातून जर आपल्याला पैसे टाकावे लागत असतील तर नक्कीच ही गोष्ट खूप भयानक आहे। आणि त्यामुळे या गोष्टीचा सर्वांनी विचार केला पाहिजे आणि शेलू वांगणीसारख्या ठिकाणी समर्थन करणाऱ्यांच्या समोरासमोर त्यांना तोंडावर ही चपराक आपण मारली पाहिजे की का मला मुंबईच्या बाहेर हाकलवलं जाते, का मुंबईच्या बाहेर ढकललं जाते। आणि आपली मानसिकता शेलू वांगणीसारख्या ठिकाणचं जो आज प्रश्न पुढे आलेला आहे, ज्यावेळी कोण पनवेलच्या घरांचा प्रश्न पुढे आला त्याचवेळी जर आपण तिथे कठोरपणे विरोध केला असता, ती घरं जर स्वीकारली नसती तर नक्कीच आज पुन्हा शेलू वांगणीसारख्या गोष्टींचा प्रश्न पुढे आला नसता। एक विष पचल्यामुळे शासनाने पुन्हा शेलू वांगणीसारख्या ठिकाणचं दुसरं विष पिण्याची तयारी दाखवलेली आहे। जर तेच पचलं नसतं तर नक्कीच आज शेलू वांगणीसारख्या ठिकाणचा विचार झाला नसता, मुंबईतल्याच अधिकाराचा विचार सरकारला करावा लागला असता। आणि त्यामुळे एक चूक केली गिरणी कामगार वारस म्हणून आपण वारंवार ज्या चुका करतो, एक चूक झाली कोण पनवेल सारख्या ठिकाणी, परंतु शेलू वांगणी सारख्या ठिकाणी एकही घर घेतलं नाही गेलं पाहिजे, तर सरकारला डोळे उघडतील।
आणि त्यामुळे त्याही लोकांना विनंती आहे की जर शेलू वांगणीसारख्या ठिकाणी कोण प्रवृत्त करत असतील किंवा तुम्ही जर ते घर घेणार असाल तर सर्व गोष्टींची चर्चा करा, विचार करा आणि नंतरच त्या गोष्टीकडे तुम्ही आकर्षित व्हा. कारण आम्ही तर मुंबईतल्या अधिकारासाठी, मुंबईतल्या हक्कासाठीच भांडतोय. त्यामुळे तिकडे ते काय सुविधा आहेत, काय सोयी आहेत ह्या बघायचीच गरज नाही. ज्या गावाला आपल्याला जायचंच नाही त्याच्यातलं पाणी गोड आहे, खारं आहे की आंबट, तिकडे आपल्याला बघायची गरजच नाही. आणि त्यामुळे आपण शेलू वांगणीसारख्या ठिकाणाला नक्कीच आपला विरोध कायम आहे. आणि आपण मुंबईतल्या अधिकारासाठी 6 मार्चचा जो मोर्चा आहे तो मुंबईतल्या अधिकारासाठीचा मोर्चा आहे. संयुक्त मराठी मुंबई चळवळीच्या माध्यमातून गेली वर्षभरात मुंबईतल्या अधिकारासाठी 15 मार्च 2024ला ज्यावेळी हा एक शासन निर्णय पारित करण्यात आला तिथपासून आजपर्यंत ह्या निर्णयाला विरोध होतोय. मग एकजुटीच्या माध्यमातून वारंवार निदर्शने केली जात आहेत तरीसुद्धा सरकार एक हुकुमशाही पद्धतीने ज्या प्रकारे वागतंय की तुम्ही काही संघर्ष करा आम्हाला फरक पडत नाही. आणि त्या कुठेतरी ह्या सरकारच्या भूमिकेला, सरकारची विचारधारा बदलण्यासाठी आपल्याला संख्येची ताकद दाखवावी लागेल. आणि त्यामुळे सर्वांना विनंती आहे की जास्तीत जास्त संख्येने या मोर्चामध्ये उपस्थित राहा. झोपडपट्टी पुनर्वसनच्या माध्यमातून बाहेरच्या लोकांचं पुनर्वसन केलं जातं, परंतु आजही जाणीवपूर्वक गिरणी कामगारांना मुंबईच्या बाहेर काढण्याचं षडयंत्र काय आहे? जागा नाहीत, परंतु मुंबईत जागेचा प्रश्न नाही तर मानसिकतेचा, राजकीय व्यवस्थेचा प्रश्न आहे की मुंबईत मराठी माणूस नको आहे. आणि त्यामुळे हे कुठेतरी षडयंत्र रचलं जाते. बाहेरून आलेल्या झोपडपट्टींचं पुनर्वसन ताबडतोब केलं जातं किंवा त्यांच्या पुनर्वसनाला वेग मिळाला जातो. पण आज आम्ही संयुक्त मराठी मुंबई चळवळीच्या माध्यमातून आमचे अरविंद घाग साहेब झोपडपट्टी पुनर्वसन विभाग सांभाळतात. जाणीवपूर्वक आमच्याकडे काही असे पुरावे आलेले आहेत की मराठी माणूसांची जिथे वसते तिथले जी काही पुनर्वसनाची प्रक्रिया ती जाणीवपूर्वक विलंब केला जातो किंवा त्याच्यात काही ना काही अडचणी आणून त्या थांबवल्या जातात का तर मराठी माणसाचं पुनर्वसन होऊ नये. आणि त्यामुळे ह्या सर्व षडयंत्राला कुठेतरी गिरणी कामगारही बळी पडतोय. आणि त्यामुळे आपल्याला 6 तारखेला ह्याच्यावर एकच उपाय की ताकद दाखवणं, आपली संख्या दाखवणं. त्यामुळे स्वतः तर याच, परंतु आपल्या कुटुंबालाही सोबत घेऊन या. आपला मित्रपरिवार जो गिरणी कामगार तुमच्या परिचयात आहे, तुमच्या संपर्कात आहे, त्या प्रत्येकाला कळवा की आपल्याला 6 तारखेच्या मोर्चाला हजर राहायचं आहे. माननीय आमदार अजय चौधरी साहेब यांच्या माध्यमातूनही आपण वारंवार प्रयत्न केलेले आहेत. जिल्हा नियोजन समितीची जी बैठक झाली तिच्यातही माननीय अजय चौधरी साहेबांनी आक्रमकपणे गिरणी कामगारांची भूमिका मांडलेली आहे. ह्या पाठच्या 10 दिवसात जवळजवळ 3 मीटिंग त्यांच्याशी संयुक्त मराठी मुंबई चळवळीच्या झालेल्या आहेत. त्यांनी आश्वासित केलेलं आहे की यावेळी लक्षवेधीत मी हा प्रकर्षान मुद्दा तुमचा मांडणार आहे. आणि त्यामुळे जर गिरणी कामगारांच्या संघर्षासाठी जर आपल्याला कोण मदत करत असेल तो कुठच्या पक्षाचा आहे ह्याच्याशी आपल्याला देणं घेणं, राजकीय पक्षाशी आपल्याला कुठच्याही काही संबंध नाही. संयुक्त मराठी मुंबई चळवळी ही बिगर राजकीय संघटना आहे, पण आपल्याला कुठच्या राजकीय पक्षाशी संबंध नाही. परंतु जर एखादी व्यक्ती एक लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याला जर समर्थन करत असेल, आपल्याला सहकार्य करत असेल, आपला प्रश्न जाणून घेऊन ते जर अधिवेशन काळात मांडण्याचा प्रयत्न करत असेल तर नक्कीच आपल्यालाही रस्त्यावरची ताकद दाखवून द्यावी लागेल. तेव्हा कुठेतरी बदल घडतील. आपापला सातले संघर्ष आता संयुक्त मराठी मुंबई चळवळीच्या माध्यमातून आम्ही टोपी घालून हा एक नवीन उपक्रम चालू केलेला आहे की गिरणी कामगार म्हटलं किंवा मुंबई म्हटलं, मराठी माणूस म्हटलं की टोपी हा त्यावेळीचा एक हे होते. त्यामुळे प्रत्येक कार्यक्रमात आपल्या टोप्या त्याच्यावरही टीका केली जाते की टोपे घालून नेतेगिरी करायची आहे काही लोकांना. मी अशा लोकांना एकच सांगेन, तुमच्या टीकेमुळे मी जर वैयक्तिक म्हणसेल तर वैयक्तिक तर मला काही फरक पडत नाही. हत्ती चले बाजार, कुत्ते भोके हजार. परंतु आपापसातल्या संघर्षात किंवा ह्या संघर्षात या चळवळीला कुठेही जो आतला निर्णायक स्थितीकडे चाललेला आहे त्याला कुठेही बाधा येईल असं कोणतंही काम आपल्याकडून घडणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. ही जर आम्ही टोपी घालून फिरत असतो तर ही स्वाभिमानाची टोपी, ही संघर्षाची टोपी म्हणून आम्ही घालून फिरतोय. समाजसेवेच्या नावाखाली लोकांना आर्थिक टोप्या लावण्यापेक्षा नक्कीच ही संघर्षाची टोपी घालून फिरणं खूप कधी केव्हाही चांगलं आहे. आणि त्यामुळे नको त्या गोष्टींमध्ये न पडता, कारण आम्ही 17 वर्षे गेली या समाज कार्यात असल्यामुळे मान अपमान सगळं सहन करण्याची तयारी ठेवून उतरलेला आहे. जर अपमानातून तुम्ही जर असं वाटत असेल कोणाला की अपमान करून आम्ही याला संघर्षातून बाहेर काढू तर अपमान करून थकाल. परंतु कारण आम्ही ते सगळं बाळकडू पिऊनच या समाजकार्यात उतरलेलं आहे किंवा तयार झालेलो आहोत. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की जर एखादी गोष्ट चुकून आली असेल तर तिथेच थांबून द्या.
पाठी पडण्याचा प्रयत्न अजिबात करू नका, कारण ज्या दिवशी मी जर पाठी पडलो तर तुम्हाला पळता भुई थोडी होईल. त्यामुळे कुठेही आपल्या संघर्षाला, या चळवळीला, ह्या यशाकडे जाणाऱ्या एका मार्गाला कुठेही व्यत्यय होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्या. संघटना, संस्था, युनियन, राजकीय पक्ष हे सर्व कुठेतरी बाजूला ठेवून आपल्याला फक्त गिरणी कामगारांचा संघर्ष यशाकडे कसा घेऊन जाता येतील, गिरणी कामगारांना मुंबईतला अधिकार कसा देता येईल, गिरणी कामगारांना न्याय कसा मिळवून देता येईल, ह्या गोष्टीकडे मात्र सर्वांनी लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आणि तर मात्र आपल्यापासून यश दूर नाही. त्यामुळे पुन्हा एकदा विनंती करेन माझ्या तमाम गिरणी कामगारांनी वारसांना की जास्तीत जास्त संख्येने या मोर्चाला स्वतः हजरला, जास्तीत जास्त संख्या जमवण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करा. कारण ह्या संघर्षात तुम्हीही तुमचे नेते आहेत. तुम्ही स्वतःचे लीडर स्वतः बना, स्वतःचे नेते स्वतः बना आणि गिरणी कामगारांच्या ह्या 6 तारखेच्या मोर्चाला जास्तीत जास्त यशस्वी करण्यासाठी संख्येचं बळ मात्र उभं करण्याची तयारी किंवा उभं करण्याचं कर्तव्य, एक जबाबदारी स्वीकारून प्रत्येकाने जास्तीत जास्त प्रयत्न करा. आणि हा 6 तारखेचा जो मोर्चा आहे तो आपण नक्कीच यशस्वी करू. आणि गिरणी कामगारांच्या येणाऱ्या काळात 6 मार्च 2025 ही तारीख इतिहासात गिरणी कामगारांच्या संघर्षात सुवर्ण अक्षरात जर लिहिली जाणार असेल तर नक्कीच त्याचा आनंद आपल्या सर्वांना होईल. ह्या तयारीने आपण सर्वांनी मात्र 6 तारखेच्या मोर्चात उतरूया. पुन्हा एकदा सर्वांना या मोर्चा संदर्भात शुभेच्छा देतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.